सो हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पहाटचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत मंगल कार्यालयामध्ये नवरीचा मेकअप करण्यासाठी. सो इथे आहे आपली ट्रॉली आणि आम्ही सामान काढत आहोत नवरीसाठी काय काय लागणार. आणि इथं आहे आपली टीम मेंबर्स आणि इथे आहे मी. सो चला आता नवरी येईल त्याची आम्ही तयारी करत आहोत. सो बघा, फायनली नवरी आलेली आहे आणि 2 जणांनी हेअरस्टाईल करण्यासाठी घेतलेला आहे आणि मी आणि माझी दीदी मेकअप करण्यासाठी आम्ही घेतलेला आहे. आता डोळ्यात बसवली आहे लेन्स. सो नवरीच्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि मेकअप करण्याआधी फेसवर आईस मसाज करणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांनी मेकअप खूप छान प्रकारे सेट होतो. तर आता आईस त्याला ड्राय करत आहोत आम्ही आणि इथं घेतला आहोत आम्ही मेकअप करण्यासाठी. सो बघा तुम्ही मेकअप कसा होतोय ते आणि हेअरस्टाईल पण आम्ही कशी करतोय ते तुम्ही नक्कीच बघा शेवटपर्यंत. सो बघा, फायनली हेअरस्टाईल आपली होत आलेली आहे, म्हणजे पूर्णपणे झालीच आहे. थोडीशी नॉर्मल पिनअप राहिलेली आहे. तर नक्कीच कमेंट करून सांगा आपली हेअरस्टाईल कशी झाली आहे. हा आहे एंगेजमेंटचा लुक, अजून लग्नाचा लुक बाकी आहे. सो वेट. तर बघा फायनली आपला मेकअप पण होत आलेला आहे. सो फ्रेंड्स, हा आहे नवरीचा एंगेजमेंट फायनल लुक. तर अशा प्रकारे लुक आहे. मला कंटिन्यू करता नाही आलं कारण मी सुद्धा नवरीचा मेकअप करत होते. आणि हा जो ब्लाऊज आहे नवरीने स्वतः डेकोरेट केला आहे, स्वतः हाताने. ते कुंदन डायमंड काय आहे ते सगळं नवरीने स्वतः केलेला आहे डिझाईन तो ब्लाऊज. सो खूप मस्त दिसत होता आणि नवरीसुद्धा खूप सुंदर दिसत होती. तर बघा नवरी चालली आहे स्टेजवर, अजून लोक आलेले नाही आहेत. तर बघा ही आहे नवरीची फायनल शालू. तर खूप जड होती, पूर्ण डायमंड कुंदननी भरलेली होती आणि खूप मस्त होती. तर नवरी येईपर्यंत आम्ही पिनअप वगैरे करून ठेवत होतो. सो बघा, आणि आम्हाला इतकी भूक लागली होती. सो नवरी येईपर्यंत आम्ही नाश्ता करायला खाली आलो. तर खूप कंटाळलेलो होतो आम्ही आणि सगळ्यांना खूप भूक पण लागली होती, झोप पण येत होती कारण पहाटे उठलो होतो. सो फायनली नाश्ता आलेला आहे उपमा आणि त्याचबरोबर आलेली आहे शेव. सो चला आता आम्ही पटकन नाश्ता करून घेतो. सो फ्रेंड्स, आता आम्ही नाश्ता करून आलेलो आहे आणि मी इथं पडली आहे बेडवर. खूप कंटाळा आला, अजून नवरी आली नाही. अजून त्या नवरीची विधी चालू आहे तिकडे खाली, हळदीची काहीतरी. ते बसल्या गप्पा टप्पा मारत. आणि इकडं आहे आपला मेकअपचं सामान आणि इकडं आहे नवरीची शालू. सो आता नवरी येईल आणि मग तिचा मेकअप करायचा आहे. फायनल मेकअप आहे आता तिचा. सो मी ते पडली आता. जस्ट आम्ही नाश्ता करून आलो आहे. नाश्त्यामध्ये होता उपमा, पोट भरून केलं कारण सकाळी पहाटे 4ला उठलो होतं. पहाटे 4ला आम्ही उठलेलो आणि नवरी झाली 6:30 वाजता. पहाटे 4ला उठलो, 5:30ला इकडे आलो आणि नवरी 6:30ला इकडे आली. 6:30ला हो. त्याच्यामुळं खूप नवरेकडचे घाई करत होते. फटाफट टचअप केला. सो सांगा कमेंटमध्ये कसा झाला नवरीचा मेकअप. सो चला आता कंटिन्यू करा लग्नाचा मेकअप कसा करतोय आम्ही ते नक्की पहा. बॅकग्राउंडवर नसेल पेलू तर बॅकग्राउंडवर पडायला लागेल. हां द्या पीछे. हां एक सेकंड. मैं परफ्यूम निकालती क्या? नहीं, बैक के साइड के कपड़े में नहीं, लाइट नहीं ना, थोड़ा सा चेहरा लाइट आपको. मेरे पास नहीं है कपड़े भी वहाँ को बोलो. अरे सब लोग आए थे ना, बच्चा उठिन 2 मिनट है पायल में उठिन चल डायरेक्ट. ओ इथे घेऊन एकच मिनिट जरा टिकली.
सो फ्रेंड्स बघा, इथे नवरीची एंट्री होत आहे आणि इथे सॉंग्स वाजत होते. कॉपीराईट येईल म्हणून मी व्हॉइस ऑफ ठेवला आहे. तर खूप छान पद्धतीने बघा नवरी आणि नवऱ्याची एंट्री झाली. इथे खूप मस्त लग्न झालं आणि सगळ्यांना मेकअप खूप म्हणजे खूप आवडला. बघा त्यांची एंट्री किती मस्त झाली आहे ते. सो फायनली बघा आम्ही जेवण करायला आलेलो आहोत आणि जेवणामध्ये बऱ्याच काही व्हरायटीज होत्या आणि जेवण पण खूप मस्त होतं. खूप भूक लागली होती आम्हाला. मेकअप करून करून वैतागलो होतो आम्ही. सो या तुम्ही सगळे जेवण करायला. फायनली आमचं जेवण मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत घरी. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, नवरीचा मेकअप कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणाला मेकअप करून घ्यायचा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा.